नमस्कार, मी रवींद्र राडा मुंबई गुन्हे टाइम्सवर आपले स्वागत करतो। दिवा प्रभाग समितीचा अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डर आणि इमारतीला आशीर्वाद। काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय भूमिकेने वसई विरारसारखी परिस्थिती ठाणे जिल्ह्यातही होण्याची दाट शक्यता। समाजसेवक GN गवई यांनी केला अधिकारी आणि बिल्डर यांचा पोलखोल खुलासा। पाहत रहा मुंबई गुन्हे टाइम्स ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, मी पत्रकार GN गवई, जनित पत्रकार सेवा संघाचा कार्याध्यक्ष। या ठिकाणी आलो आहे की मी गेले 3.5 महिन्यापासून या दिवा प्रभाग समितीमध्ये येत आहे आणि कारण एवढंच आहे की एक अनधिकृत बिल्डिंग आहे खान कंपाऊंड या ठिकाणी दिवा प्रभाग समितीच्या ते अखत्यारीत येते आणि त्या ठिकाणी असे खूप मोठ्या प्रमाणात असे अनधिकृत बांधकाम तिथे चालू आहे। परंतु आम्ही एका बिल्डिंग संदर्भात तिथे अनधिकृत बिल्डिंग होती त्या संदर्भात तिथे लेखी तक्रार केली होती। त्या लेखी तक्रारनुसार इकडचे अधिकारी जे माननीय सहाय्यक आयुक्त होते अगोदर गिरी साहेब, तर त्यांनी आम्हाला 3.5 महिने की हां आज करतो उद्या करतो, मग नंतर त्यांनी ते चेतुले नामक अधिकारी होते त्यांच्याकडे ते फॉरवर्ड केला आणि मग ते आज उद्या करत त्यांचं 3.5 महिने झाले तरी पण काय होत नाही। आणि आमच्या अर्जालासुद्धा ज्या तक्रार अर्ज होता त्याच्यावरती काय कारवाई केली असं आम्ही RTI टाकला, त्यालाही त्यांनी कुठलंच उत्तर आम्हाला आत्तापर्यंत दिलं नाही। त्या अनुषंगाने आज तो RTI आम्ही इथे टाकला आणि एक स्मरणपत्र एक दिलं होतं, आता एक 2 स्मरणपत्र आम्ही तिथे देतो आहे। काय वाटतं आपल्याला याच्यावरती कारवाईची अपेक्षा आहे आपली की याच्यावरून कारवाई होईल की नाही? बघा, कारवाई जर झाली असती तर ती केव्हाच झाली असती, परंतु अधिकाऱ्यांच्या जर मनातच नसेल कारवाई करण्याचं तर मग ती कारवाई कधीच होणं शक्य नाही। कारण जेव्हा आम्ही मागच्या वेळेस आलो होतो ते आता नवीन मान्य सहाय्यक आयुक्त आलेत शिवप्रसाद नागरगोजे साहेब, तर त्यांना आम्ही जेव्हा भेटलो त्यांना सांगितलं की 3.5 महिने तुमच्या अधिकाऱ्यांनी घेतले, आज उद्या करत मी कोर्टामध्ये आहे, उद्या नक्कीच करतो, परवा नक्कीच करतो, असं करून 3.5 महिने घेतले। मग नंतर त्यांनी ते बोलून सविस्तर माहिती परत त्यांच्याकडून घेतली। आपले अतिक्रमण विभागाचे रोहित चेतुले नामक अधिकारी आहेत त्यांच्याकडून, त्यांच्यासमोर ऑन रेकॉर्ड आमच्याकडे आहे ते पुरावे, आम्ही नंतर आयुक्तांसमोर ते सादर करूच। त्यांनी सांगितलं की मी उद्याच यांना पोलीस बंदोबस्तासाठी ॲप्लाय करतो आणि कारवाईसाठी जातो म्हणून असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु अद्यापही ते आता आमचा फोन पण उचलत नाहीत, जेव्हा अगोदर पण ते आमचे महिने। सर्वप्रथम मी एवढं सांगू इच्छितो आपल्याला, आपण बघत असाल वसई विरारच्या ठिकाणी मागील 2 ते 3 महिन्या अगोदरच खूप मोठ्या प्रमाणात तिथे गोरगरिबांचे जे वर्षानुवर्ष 20 वर्षापासून जे राहत होते त्यांना अनधिकृत घोषित करून त्यांना रस्त्यावरती आले। किती लोकांनी तिथे आत्महत्या केलेत, किती लोकांना म्हणजे वेड्यासारखे झालेले आहेत लोक तिथे, आणि खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी पण असे म्हणजे झालेली आहे, पण ती आत्महत्यामध्ये गेलेली आहेत ते। आता तीच पुनरावृत्ती इथे दिवा प्रभाग समितीच्या अंतर्गत होत आहे आणि त्याला कारणीभूत फक्त असे अधिकारी आहेत। कारण आमच्यासारखे समाजसेवक पत्रकार जेव्हा एक अर्ज घेऊन येतात आणि ती रीतसर अर्ज असतात आणि ती अनधिकृत आहेत त्यांनी मान्य केलेलं आहे, पण त्याला तोडण्यासाठी टाळाटाळ करण्यासाठी त्यांनी 3.5 महिने लावलेत आणि आमचे फोनही ते लोक उचलत नाहीत आणि फक्त अधिकारी चेंज होत राहतात। अधिकारी चेंज झाले की तो बोलतो मी माझ्या हिशोबाने कार्यवाही करतो, नंतर ते आमचेही फोन उचलायचे बंद करतात। म्हणून ज्या काही गोष्टी आता याच्या पुढे घडतील, एखादी इमारत दुर्घटना जरी घडली तर त्याला जिम्मेदारी इकडचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि इकडचं दिवा प्रशासन असेल ते। आपण असं सांगितलं मगाशी बोलताना की आपल्याला आम्ही दाखवण्यात आलं, आपल्याला इथून धमक्या इनडायरेक्टली अधिकाऱ्यांकडून आपल्याला धमक्या मिळत आहे। हां, इनडायरेक्टली म्हणजे सांगण्याचा अर्थ की ते लोक असे आहेत, तुम्ही असं आहे तसं करा। मी बघा, आमच्याकडे मी सगळे पुराव्यानिशी सगळं घेऊन बसणार, फक्त ती वेळ आम्हाला कुठल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जायचं नाही आहे। परंतु जर आमच्या जीवाला जर धोका होत असेल आणि धोका निर्माण होत असेल आणि धोका निर्माण करण्यात येत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही। जनित पत्रकार सेवा संघाच्या वतीने आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत आणि आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न तर आम्हाला होतच आहे, हे मी आपल्या माध्यमासमोर सांगतो आहे। आणि आम्ही कुठल्याच आमिषाला बळी पडत नाही आहे, म्हणून आम्हाला वेगवेगळ्या कारणाने कुठला दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे होत आहे, हे मी आपल्या माध्यमातून सांगतो।